नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड इव्हनिंग. आपल्या श्री रुद्र आनंद या सेशनसाठी सर्वांचं स्वागत. पहिलाच भाग आहे. आता झूमवर जी लोक आहेत त्यांना आता मी म्यूट ठेवलाय. आपलं सेशन संपल्यानंतर थोडे एक 10-15 मिनिटं क्वेश्चन्स असतील. गमती जमती करत आपण पुढे जाणार आहोत. तर आता पुन्हा एकदा सगळ्यांचं श्री रुद्र आनंद या पहिल्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. हे आनंदाचा राग आहे, हा देश राग आहे. आणि ते तुम्हाला ऐकू आले असेल धून. या आधी कोर्स केलेल्या नाही सगळ्यांना ही धून माहिती आहे. आणि खरोखरच आनंदाचा राग आहे. Yes. आणि रुद्र आणि आनंद हे दोन शब्द आपण एकत्र जोडलेले आहेत. तर नक्की कसं आहे काय आहे ते आपण बघणार आहोत आता. आता गंमत करायची आपल्याला. मुळात आनंदच आहे सगळा. श्रीसुक्त ज्यांनी केलंय श्रीसुक्त आनंद त्यांना ही कोड लँग्वेज माहिती आहे. म्हणजे रंगांची लँग्वेज आहे ही. काळं लाल काळं लाल. आता कसं म्हणाल माझ्या मागोमाग तुम्ही म्हणायचं. आणि आनंद घ्यायचा असेल ना तर लहान मूल व्हावं लागेल. आणि लहान मुलाची दोनच लक्षणं आहेत. इगोलेसली शेमलेस. ही दोन लक्षणं लहान मुलाची आहेत. तर तसे निर्लज्ज व्हा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. ते सारखी काही ना काहीतरी म्हणत असतात. त्यांचं त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे. आपण लोकांना त्रास न होऊ देता आनंदात राहायचं. त्याच्यासाठी आता बघू किती मोठ्याने म्हणताय. काळा स्वर एक आहे. माझ्या माग म्हणा. आता तुम्हाला कळणार आहे काय ते. माझा स्वर आता कसा लागलाय. ना 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 ना. काळा स्वरापेक्षा लाल स्वर खाली आहे. तेवढं म्हणा. तुम्ही म्हणाल "अरे रुद्र आहे मग काहीतरी सांगायला पाहिजे." तू काही सांगणार नाही. सुरुवात आहे. ना 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 ना. म्हणा. माझ्या मागोमाग म्हणा. आता न नच्या ऐवजी श्री म्हणू आपण. श्री सुक्तात सुद्धा श्री म्हणतो. श्री रुद्र सुद्धा सरईम माहितीये लोकांना. आपण इथे म्हणूया. श्री 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 श्री. तो नाद लक्षात ठेवून घ्या. ही वॉर्मअप आहे. हं? कसं चालेल आता. एक हिरवा स्वर आला. हिरवा स्वर काळ्या स्वराच्या वरती आहे. स्वरांना रंग दिलेत आपण. ऑडिओ व्हिज्युअल आपण केलेले आहेत. तसं हे मला आवडतं म्हणून मी असले उद्योग करत असतो. ना 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 ना. तुमचं तुम्ही ठरवा आता कसं वर द्यायचं काय द्यायचं खाली द्यायचं. ही अडखळण्यात मजा आहे. चला सुरू करा. पहिली स्वर. ना 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 ना. रंग म्हणायचे असतील तर रंग म्हणा. काळा लाल काळा लाल काळा. म्हणा ते स्वराचा आनंद आहे. आता कसं होईल. आतापर्यंत कसं म्हणत होतो आपण. काळा लाल. आता तेवढाच स्वर वरती द्यायचा. काळा हिरवा काळा काळा लाल. म्हणा. अशी कोणाला तरी लाज वाटत असेल काय वेडेपणा चाललंय. म्हणा म्हणा हा निर्लज्ज व्हा. काळा हिरवा काळा काळा लाल. हम्म. अजून एक करूया आपण आता. काय दिसतंय उजव्या हाताला. द ना द ना ना.
म्हणा एकदा. आणि मग स्वराला रंग, रंगाला अक्षर लावू आपण. आता माझ्या मागं म्हणायचं. म, धू, म, नि, शे. म, धू, म, नि, शे. आता हे मधुमनीशी कुठनं आलं? ते आहे तिथे, बघू आपण ते. एकदा परत म्हणा. म, धू, म, नि, शे. हं, छान झालंय. आता खाली जे आले की नाही ते म्हणत जायचं हा. म, धू, ज, नि, शे. दिसतंय का? मोठं करू? या. म, धू, वक्ष्यामी. शेवटचं. म, धू, व, दिशामी. हा. आता हे ज्यावेळेला एकत्र म्हटलं जाईल त्याला कसं ऐका फक्त. मधु मनीषे, मधु जनिष्ये, मधु वक्ष्यामि, मधु वदिष्यामि. आवडलं का? त्याची प्रॅक्टिस आहे. चालताना असंच हळूहळू चालावं लागतं. मग एखाद्या वेळेला पडायला होतं की अरे चा बघतो हिरवा स्वर खाली लावला तू. मधु होऊ दे ना मग. म, धू, म, ने, शे. आता हे ध्यान आता सगळ्यात जास्त गरज कशाची आहे माहितीये का? थांबण्याची. मग थांबणं जमणार नाही आपल्याला. मग चालता चालता थांबण्याची. म्हणून हळू वेग करायचा. मग असं म्हणायचं की आता ते स्वरांच्या हे आलं बघा. आता अरे नुसतं सरळ गती नाहीये. मग आता परत एकदा म्हणू आपण हा. आणि पहिल्यांदा नाही येणार, नको येऊ दे, आपल्याला चालायला तरी कुठे एकदम आलं. नाही का? मग होईल ना, आपलं काही नाही कुठे काय. हा. चला. म, धू, म, निशे. मोठ्यांदी म्हणा. म, धू, ज, निशे. हम्म. म, धू, वक्ष्यामी. म, धू, व, दिशामी. हम्म. हा? आता पुढचं जाऊया आपण. एक गंमत अशी प्रॅक्टिस करू. आता आता तुम्हाला तुमचं माहिती आहे. मी एकदा सांगणार आहे. हा काळा स्वर आहे. काळ्या स्वराच्या खाली लाल स्वर लागतो. काळ्या स्वराच्या वरती हिरवा स्वर लागतो. त्यामुळे ते दिसावं म्हणून त्या चार लाईन्स दिल्या. दिस इज अ काइंड ऑफ अ नोटेशन. हा. कसं म्हटलं आपण? द, द, ना, ना, द. हे म्हणतोय मी इकडचं डाव्या हाताचं. म्हणा. काळा, लाल, लाल, हिरवा, काळा. हम्म. असं आहे. तू आता म्हणा एकदा तुमचं तुम्ही. काळा, लाल, लाल, हिरवा, काळा. हम्म. हा? आता उजव्या हाताचं परत एकदा म्हणू. पण थोडी लय वाढवायची आता. मधुमनिषे.
मधुजनिष्ये मधु वक्ष्यामि. हं. म्हणा, नुसतं ऐकत बसू नका. ते पोहायला शिकायचं असेल तर उडी मारायला लागेल पाण्यामध्ये. वा, चांगलं आहे, असं नका करू. मधु वदिष्यामि. मस्त, चांगलं जमतंय की. आता अजून थोडी गती वाढवायची. मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधु वक्ष्यामि. मधु वदिष्यामि. हं. हे काय म्हणतोय हे अजून 1 मिनिटात सांगणार आहे. आणि एक 7-8 वेळा म्हटलंय, विसरू नका, उतू नका, मातू नका. आता अजून एकदा थोडी गती वाढवू, कारण तो जो मधुमधला धू आहे तो ऱ्हस्व आहे. तो असा मधु असा नाही येतो, मधुमनिष्ये. त्यामुळे ती गती लागणार आहे थोडीशी. आपण आता गती वाढवूया थोडी. मधुमनिष्ये मधुजनिष्ये हा. मधु वक्ष्यामि. मधु वदिष्यामि. हम्म. हा, असं. आता ही जी काय भानगड आहे की नाही, आता जी आपण केली ती ती काय म्हणतोय हे, ते खूप छान आहे. काय म्हणतोय हा सगळा उद्योग. मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि. पुढे छान चालतं ते. पुढे मधुमतीन देवेभ्यो. ही स्वर छान आहेत. त्याचा आनंद घ्यायचा. हळूहळू अर्थ पण सांगीन मी, जेवढं माहिती मला तेवढं, फार नाही माहिती. मधु मनिष्ये. मधु म्हणजे मध कसा असतो आपला, तसा मध गोड असतो. मधाची चव वेगळी असते, छान असते. मधुर म्हणजे सात्विकतेकडे जाणार आहे. कृष्णाचं वर्णन आहे की बाबा, माइंडसेट शांत असलं की साधारणतः कुठल्या पद्धतीचं अन्न आवडतं, त्याचं त्यांनी म्हटलंय. हं? मधुमनिष्ये म्हणजे मधुर मनाने. मधुजनिष्ये मधुर कामाने. मधुबक्षामी मधुर बोलेन. म्हणजे हे प्रॉमिस केलंय. का बाबा, हा रागावला तर काय घ्या. हा रागावू नको बाबा तू. मी प्रॉमिस करतो तुला की मी मनानी मधुर असेन, मधुर विचार करेन, मधुर भावना ठेवेन, काम मधुर करेन. काय काय डोक्याला आलाय, असं नाही करणार कामामध्ये. मधु वक्ष्यामी, बोलेन मधु अवक्तारम अनुद्वेगकरम वाक्यम. मधु वदिष्यामी, मी मधुर सांगेन. असं प्रॉमिस केलंय हा बाबा. या नाही पाळलं तर तो काय सोडेल काय आपल्याला. आणि रुद्राशी खेळ आहे सगळा. रुद्राला आपण प्रॉमिस केलंय तसं. हम्म? हा. अजून एक प्रॅक्टिस करू. मग तो अजून एक स्वर आहे, त्याची एकदा प्रॅक्टिस करून ठेवू. मग पुढे तो कधीतरी येतो, फार नाही, असा अलगद असा हळूच येऊन जातो, फार त्रास देत नाही तो स्वर. निळा स्वर त्याला म्हणतो मी. कसं आहे बघा आता. आपलं मधुमनिष्य कसं जातं. मधुमनिष्ये मधुमनिष्ये. त्या मधु वर जात होता आता. दाना. हा निळा स्वर अजून वरती जायचा प्रयत्न करा. आता याच्यात फार लक्ष घालायचं नाहीये. मी आपलं सांगून ठेवतोय आपल्याला. कुठल्या 4 स्वरांशी खेळायचं आहे. काळा, हिरवा, निळा, लाल. मी एकदा बघून घेऊ. मी इकडचं म्हणून दाखवतो तुम्हाला, उजव्या हाताचं म्हणून दाखवतो. म्हणजे तुम्हाला निळा स्वर काय करतो बघेल. वरचंही म्हणतो आणि लगेच खाली म्हणतो. मधुवदिष्यामि. 3 स्वरात खेळलो. आता बघा. सर्वान जंभयस. दा दा ना ना. तो लाल स्वर आपल्याला माहिती आहे. तो तो एकदा याची प्रॅक्टिस करू आपण. दा. जा वरती एकदा प्रॅक्टिस करू.
तुमचं तुम्ही म्हणा. द द द काळा, हिरवा, निळा, असं ते आहे. हं? तर एकदा म्हणा, मनातल्या मनात मोठ्याने कसंही म्हणा. तर हे झालं स्वरांचं आर्किटेक्चर. उदात्त अनुदात्त स्वर त्याला म्हणतात. सगळीकडे तसे आहेत. अथर्व शीर्षात फार नाहीच आहेत, म्हणजे भगवद्गीतेत नाहीच आहेत. त्रिसुक्तामध्ये आहेत. त्याला गोडी आहे म्हणून तशी. हा? तर हे आपण म्हंटल मधुमनिष्ये मधुजनिष्ये, हे काय आहे? हा शांती मंत्र आहे. अनेक पोथ्यांमध्ये वेगवेगळा दिलेला आहे. आता जाता जाता सांगतो, पोथी वगैरे विकत घेण्याच्या भानगडीत पडू नका. हे जे आपण केलंय रंगीत बिंगीत, ते सगळं व्हॉट्सअप ग्रुपवर येणार आहे. पीडीएफ येणार आहे. अनुवाकाच्या पहिल्या पीडीएफ नंतर येईल. आता हा शांती मंत्र कसा आहे, तो एकदा मी म्हणतो, तुम्ही फक्त ऐका. त्याच्यातलीच एक ओळ आपण प्रॅक्टिस झाली आपली. हा? आता फक्त, आता मी म्हणताना तुम्ही त्या रंगांकडे लक्ष द्या. लेट युअर ब्रेन अँड हार्ट फॉलो दी मूव्स. ओम इडा देवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्ता मदानि सगशिषद विश्वे देवासूक्तवाच पृथिवीर्मातर्मा हिगसीर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यां शुश्रूषेण्याम् मनुष्ये मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु. ओम शांती शांती शांती. त्याच्यातली ही ओळ झाली आपली शांती मंत्रातली. मधुमनिष्ये म्हणा एकदा. तुमची एकदा हे म्हणून घ्या ही ओळ, आणि मग पुढे जाऊ आपण. तुमची तुमची म्हणा. मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि. आज बास झाली एवढी ओळ. सगळ्या शांतीमंत्र एकत्र म्हटलं पाहिजे याच्यातलं भाग नाही. ही ओळ झेपली तरी बास झाली. पुढचं पुढे त्यांनी सांगितलंय, मधुमतीन देवेभ्यो वाच मुद्दा. चांगल्या बुद्धीनी गोड बोलू, देवांसाठी म्हणजे एक्सपर्ट साठी सुद्धा, आणि मनुष्यांसाठी सुद्धा. त्यांना चांगलं ऐकायला जाईल, मी चांगलं बोलेन. त्यामुळे तम देवा अवंतु, आमचं रक्षण करवावा. म्हणजे ओनस कोणावर आहे? चांगलं वागण्याचा असा रुद्र आहे. हम्म? आता पुढे जायच्या आधी पटकन काय लॉजिस्टिक्सच्या सूचना देतो, आणि मग पुढे जाऊ. आपण याच्यातच खेळणार आहोत, काही काळजी करू नका. सुरेख आहे रुद्र, धमाल आहे. ऍज ऑलवेज कुठलंही सुख तर फक्त स्वतःच शोधायचं, बाहेर नाही यायचं. तर आता आपली लॉजिस्टिक्स काय असणार आहे? रात्री 9 ते 9:55 10 बंद होईल, सोमवार आणि बुधवार. माझं कॅल्क्युलेशन असं आहे की 9 आठवड्यात हे होईल. नाही झालं आपण 10वा आठवडा घेऊ. 2 सेशन्स म्हणून 18 सेशन्स जातील. हम्म? सुट्टी आहे 18 डिसेंबर ते 1 जानेवारी. बस काय नाही, शाळा बिळा काय बंद आहे सगळी. पण त्याच्यात जर का प्रॅक्टिस करता आली तर करा. मी देणार आहे छोटी छोटी प्रॅक्टिस. सुरुवातीला एकेका अनुवाकाची, अनुवाक म्हणजे चॅप्टर म्हणतो ना आपण तसं. बाबा पहिला पहिला मोठा आहे, बाकी दुसरा तिसरा फटाफट आहेत एकदम. त्यामुळे जरा कठीण पहिलं करून टाकू. मग अनुवाकाची पीडीएफ नंतर पाठवीन. पहिला दुसरा तिसरा आणि मग शेवटी सगळीच पाठवीन तशी. 8:30 वाजता आपली झूम लिंक ग्रुपवर येते. ग्रुपवर असण्याचा काय फायदा असतो? तुम्ही युट्यूबवर सुद्धा अटेंड करा, झूमवर सुद्धा या. मी सांगतोय ग्रुपवर. ग्रुपवर पीडीएफ येईल, माझे ऑडिओज येतील. आता हे तुम्हाला म्हणून दाखवलं ते तिथे पडेल. मग ज्यांना ऐकायचं ते ऐकत 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 प्रॅक्टिस करतील. एखाद दुसरी क्विज येईल ग्रुपवर. असं ते करत असतो. पण करा हा. उगाच अभिनय त्यातला असं नका करू. शांत चित्ताने आनंदाने प्रॅक्टिस करा. आणि एक, कोणी कोणाला सर मॅडम गुरुजी वगैरे काही म्हणायचं नाही. हा? श- शंकराला शंकर सर म्हणता का तुम्ही? नाही म्हणा शंकर म्हणता की नाही. कृष्णाला तसंच एकमेकाला पहिली नावं दिलेत आई वडिलांनी, छान नावाने हाक मारा. काही त्याच्या अलीकडे पलीकडे नको. आधीच वजन वाढलेली आहेत, त्यात उपाधींची वजन नको. अनेक जणांनी विचारलं होतं, आत्ता सुद्धा फोन येत आहेत की आम्हाला काहीतरी दक्षिणा द्यायची. ती काय ती, तुम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा द्या. अब्सल्यूट ऐच्छिक आहे. प्रॅक्टिस करा आधी, ते महत्वाचं. तसं ते इथे या कुठल्याही ऑप्शन्स मध्ये तुम्ही देऊ शकता. रजिस्ट्रेशन जर का राहिलं असेल, आज नसेल झालं, हे रजिस्ट्रेशन केल्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवर येत आहे तर म्हणून.
तर हा QR कोड आहे, तो स्कॅन करा, फॉर्म भरा, या. एवढं असं हा भाग आहे. हं? चला, ती मगाची ओळ प्रॅक्टिस करा, ती मध्ये विसरलो असं नाही तर मग आपण, मी काहीतरी मध्येच बोललो तर तुमची ओळ नको झाला. चला म्हणा, सगळ्या चारीचे चारी म्हणायच्या हा मात्र. माझ्या मागोमाग म्हणा आणि मग पुढचं सांगतो. हा, एक 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 एक. आता एक 5 सेकंद शांत बसा आणि सांगून टाका आपला आवाज आला मेंदूला की हॅलो, ते रंग फॉलो करायचे तर बाबा, मी मध्ये पडणार नाही, तुझं तू बघ, असं सांगायचं आणि एकदम मजा घेत म्हणायचं. म्हणा चला. मधुमनीषे, मधुजनिष्ये, मधु वक्ष्यामि, मधु वदिष्यामि. हं? त्याचा अर्थ कळलाय आता. हं? तर अर्थ, गर्भित अर्थ, त्याचे स्वर, त्याचा रंग, त्याचा नाद, याची प्रॅक्टिस करायची. जसं लहान मूल प्रॅक्टिस करतं ना, हे सगळे खेळ आहेत हा. लहानपणाकडे जायचे. आपण आता कुठे चालायला येतं, त्यामुळे चालायला परत करू शकणार नाही, म्हणून मग हे असं चालणं आहे आपलं, बोलण्यातलं चालणं आहे. हा, मग तो मंत्र आपला झाला तसा, बरोबर. फक्त आता एक छोटीशी ओळख करून देतो. जिनी म्हणजे सगळं लॉजिस्टिक ही सांभाळते. जवळजवळ हजाराच्या घरात माणसं आहेत. त्यांना रिप्लाय देणं, ही मृण्मयी. तुम्ही अनेक जण तिच्याशी बोलले असाल. मृण्मयी BSc ग्रॅज्युएट आहे. BSc ला इन्स्पायर स्कॉलरशिप मिळालेली आहे. 2024 पासून ती मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी माझ्यावर काम करते. 10वी 12वी बोर्डात मेरिटमध्ये आली होती. अं, अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेत, पुरस्कार मिळालेत, इंटर युनिव्हर्सिटी रिसर्च कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला आहे. अमरावती युनिव्हर्सिटी तर्फे तिला कलर कोट मिळाला आहे. शास्त्रीय संगीत त्याची प्रॅक्टिस सुरू आहे, म्हणजे शिकते हळूहळू. कीर्तन आवडतं तिला. आणि या आधी तिने काही कोर्सेस केलेत, अथर्व शीर्षातून सकारात्मक गोष्ट भगवद्गीतेची. त्या अशामुळे ती कनेक्ट मध्ये आली आणि आता हे सगळं ती लॉजिस्टिक्स बघत असते, अशी मृण्मयी. मृण्मयी, हॅलो. तू तुला हे करता येतं का, म्यूट अनम्यूट? येस. हा आवाज ठीक. येतोय? हो, येते. हाय. येस. सगळ्यांना हॅलो. आता डीजीनी माझी ओळख करून दिली आहे, तर त्याच्या बदल्यात मी डीजींची ओळख करून देते. डीजी काय करतात? तर गेली 25 वर्ष भारत, तसेच सिंगापूर, दुबई, दोहा, साऊथ आफ्रिका, ग्रीस, सौदी अरेबिया, चीन, नेदरलँड सारख्या देशांमध्ये लीडरशिप, प्रकल्प व्यवस्थापनामध्ये या विषयांमध्ये नामांकित ऑर्गनायझेशन सोबत, शैक्षणिक संस्था, तसेच भारत सरकारच्या मानव संशोधन मंत्रालयातर्फे ते मार्गदर्शन करतात. अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट तर्फे त्यांना या क्षेत्रात शिक्षणाबद्दल कामासाठी मॅन ऑफ द इयर 2012चा पुरस्कार मिळाला आहे. PMI USA तर्फे अत्यंत मानाचा असा एरिक जेनेट एक्सलन्स इन पीएमचा 2013चा पुरस्कार मिळाला आहे. व्यवस्थापनातील सूत्रे नाविन्यपूर्ण पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ऑस्ट्रेलियन सायकोलॉजिस्ट प्रेस या संस्थेतून व्यक्तिमत्वांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने होणारी मनुष्याची जडणघडण या विषयामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. 2000 पर्यंत सेट टायर्स, मर्सिडीज बेन्झ, नॅटवेस्ट बँक यासारख्या अनेक ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. याच्यासोबतच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये त्यांना आवड आहे आणि गेली 14 वर्षे त्यांनी हार्मोनियम वादनाचा छंद ते जोपासत आहेत. आतापर्यंत ललित आणि व्यवस्थापन या विषयामध्ये डीजींची एकूण 9 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. अथर्व शीर्ष एक स्वसंवाद, गोष्ट भगवद्गीतेची यावरील रोजच्या जीवनाची सांगड घालणारी पुस्तके, ई बुक, व्हिडिओ पुस्तके, नाट्य वाचन, व्हिडिओ मालिका, भाषणे आणि अनेक लाईव्ह कोर्सेस ते घेतात. आणि गेल्या 20 महिन्यात 2100 पेक्षा अधिक पार्टिसिपंट्स या कोर्सला जॉईन त्यांनी केलेलं आहे. तर असं हे डीजी. डीजी तुम्ही आता हा म्यूटवर जा. अनुवाकातला एक भाग आहे, पहिला अनुवाक. अनुवाक पहिल्यामध्ये किती ओळी आहेत?
कारण किती ओळी आहेत कळलं की जरा चला एवढं म्हणजे लहानपणापासून परीक्षा दिल्यानंतर अरे ते चॅप्टर किती आहेत बघ पहिले आणि ऑप्शनला कुठले टाकायचे बघ. शक्यतो ऑप्शनला नको टाकायला रुद्रात काही. एकूण 32 ओळी आहेत. सगळ्या होणार काच. आज हळूहळू जाऊ काही घाई नाही. हं? फक्त अनुवागाचा अर्थ अफलातून आहे. एक कॉन्सेप्ट आहे त्याला, एक कॉन्टेक्स्ट आहे. आधी आपण त्या 4 ओळी बघू. अशा एकूण 32 आहेत. आपल्याला आजच्या भागात टार्गेट काय आहे, अग्रेसिव्ह टार्गेट काय आहे, की अशा 7 ओळी होती. आणि ओके पॉसिबल टार्गेट काय आहे, 4 ओळी होती. आपण ट्राय करूया. आता मी आधी एकदा म्हणणार आहे आणि मग माझ्या मागोमाग तुम्ही एक 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 म्हणायचं. नुसतं ऐका आधी. ऐकून काय करायचं, इतकं स्वस्थ ऐकायचं की त्या स्वरां मागोमाग जायचं. की वर चाललाय खाली आला, खाली आला वर चालला, असं करत जायचं. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम् उत ते नमः. यात इषु शिवतमां शिवं बभूवते धनुः. शिवा शरव्या तव तया नो रुद्रमृडया. हं? असं आपल्याला 15 फेब्रुवारी पर्यंत म्हणता आलं पाहिजे. बस एवढंच टार्गेट आहे. छान म्हणायचं आणि सहज शक्य आहे. सहज शक्य आहे. आज पहिल्यांदा जरा गडबड होईल. पण आपल्याकडे केवढे दिवस आहेत. पण चला आता पहिली ओळ म्हणायची हं. फक्त पहिली ओळ बाकी काही नाही. आणि आता नीट म्हणा आणि मग ह्याच्यातला अर्थ नक्की सांगणार आहे. आपल्याकडे अजून 32 मिनिटं आहेत आजच्या डिस्कशनसाठी. विल गो अहेड. शांत म्हणायचं. मी थोडं झूम इन करतो म्हणजे दिसेल. वी आर ऑन टू 1.1. आता एक एक सांगीन मी म्हणायचं हळूहळू हळूहळू. ओम नमस्ते. ओम नमस्ते रुद्र. ओम नमस्ते रुद्र मन्यव ओम नमस्ते रुद्र मन्यव उतोत मन्यव उतोत. ओम नमस्ते रुद्र मन्यव उतोत. मन्यव उतोत. ईशवे ईशवे नमः. उतोत ईशवे नमः. मन्नव उतोत ईशवे नमः. अगदी हळूहळू सांगणार आहे पूर्ण आवड. आणि अक्षरशः कलरला फॉलो करत चला. मस्त राहा. एकदम झिडकारू नका रे काय येत नाही असं मजा बघा. ओम नमस्ते रुद्र मन्यव म्हणा. उतोत ईशवे नमः. ते काय पूर्ण ओळ म्हणायचा प्रयत्न करू. ओम नमस्ते रुद्र मन्यव उतोत ईशवे नमः.
हा, सुरेख, फॅन्टॅस्टिक. असं आपण लहानपणी केलेलं आहे. अशीच पावलं टाकत टाकत चाललोय. फक्त त्यावेळेला बिनधास्त होतो. आता सुद्धा मनामध्ये येत असेल, आलं नाही. हा हा, हा. आता हेच आपल्याला बदलायचंय. हा, जमलं की. बरोबर चाललंय. थोडं वर जायचं, थोडं अजून वर जाय. दॅट्स द डील. हा, तेवढं करा. आणि बघा असं करून नाही लहान मुलासारखे झालात तर बघा तुम्ही. चला, अजून एकदा म्हणू आणि पुढच्या ओळीला जाऊ. हा, आता मास्टर झालं तुम्ही, आता काय प्रश्न नाही म्हणजे. चला. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः. सुरेख. चला आता पुढची ओळ. नमस्ते अस्तु. नमस्ते अस्तु. हम्म. नमस्ते अस्तु धन्वने. हम्म. नमस्ते अस्तु धन्वने. हम्म. बाहुभ्याम. बाहुभ्याम. आता बाहुभ्याम तो म इकडे आला म्हणून मग उतते नमः राहिलं. हम्म? बाहुभ्याम उतते नमः. मस्त. जकास. थोडी गती वाढवतोय, लक्ष ठेवा, प्रॅक्टिस करायची. हा, हे आज एकदा मी सांगितल्यानंतर येणार नाही आहे. आणि नाही आलं तर लगेच स्वतःवर चिडचिड नाही करायची. रागवायचं नाही स्वतःवर. नमस्ते अस्तु धन्वने. बाहुभ्याम उतते नमः. आता हात जरी वापरलात स्वर वर खाली करायला तरी चालेल. जर का वेदपाठ शाळेत वगैरे गेलात, मी नाही गेलेलो, पण तिथे बघा ते असं मान वर खाली करतात. बाहुभ्याम उतते. ती ग्रॉस गायडन्स आहे. मग हाताने गेलं तरी सहज चालेल. नमस्ते रुद्रमन्यव उतोत. बॉडी मूव्ह करायची. माइंड मूव्ह होऊ शकतं. इंटेलेक्ट मूव्ह होऊ शकतो. स्वर मूव्ह होऊ शकतो. स्वराला सांगायचं हाताकडे लक्ष दे. हाताला सांगायचं डोळ्यांनी बघणाऱ्या रंगाकडे लक्ष दे. दॅट्स कोऑर्डिनेशन. आणि हे ते चालणं. तर आता दोन्ही ओळी म्हणूया मस्तपैकी. आणि रागवायचं नाही, चिडचिड नाही करायची. मजा बघा. पहिली ओळ. ओम नमस्ते. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने. बाहुभ्याम उतते नमः. असं. छान म्हणा. मस्त म्हणा. बघा कसे मोकळं होतं शरीर.
हलकं होतं. मस्त म्हणा, लाजू नका. हा. आता तिसरी ओळ म्हणू आणि मग ह्या अर्थाकडे जाऊ. यात इशू. आपण मगाशी प्रॅक्टिस ह्याच्यासाठी केली होती हा. काळा लाल काळा हिरवा, यात इशू. शिवतमा. यात इशू. शिवतमा. हम्म. आता ह्याच्या पुढची ओळ आहे ना, त्याची घसरगुंडीवरनं जायला सारखी आहे, म्हणजे अशी ती डबल कर्वेचर घसरगुंडी असते ना. शिवम बभूव ते धनु. हा. तसं म्हणा, म्हणजे अशी एक इमॅजिन करा की अशी वरतून खाली येते तुम्ही. एक सलग घसरगुंडी नाहीये. अशी आहे, परत अशी आहे, परत अशी आहे. शिवम बभूव ते धनु. तर बसा त्याच्यात, तर ती मजा आहे. हम्म. यात इशू. यात इषु शिवतमा. शिवम बभूव ते धनुः. आहे की नाही? आता ह्याच्यातले काही शब्द बघा आणि मग मी सांगतो. एक मन्यव शब्द आहे, एक ईश शब्द आहे, एक धनु शब्द आहे, एक बाहू शब्द आहे. धनुष्य 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 आपण म्हणतो, ते धनु. ईश. धनुष्य बाण नाही येते, ते धनुष्य म्हणजे धनुष्य बाण. ईश म्हणजे बाण. धनु म्हणजे धनुष्य. कोणा नमस्कार केला बघा त्यांनी, की बाबा ईशवे नमः. तर बाणाला नमस्कार. धन्वने नमः. तर त्या धनुष्याला नमस्कार. तुला नमस्कार. रुद्र नमः ते. तुला नमः. आता रुद्र कसा दिसतो, काय दिसतो, काय कल्पनाच नाही, खाली त्यांनी सांगितलंय. दिसतो पण कळत नाही वगैरे असं छान केलंय त्यांनी. आणि सगळ्यात गंमत म्हणजे मन्यव. मन्यव. मन्यू हा शब्द आहे. मन्यू म्हणजे राग. अँगर मॅनेजमेंटचा उद्योग आहे हा सगळा. रुद्र म्हणजे एनर्जी आहे ती. ती एनर्जीला डोकं नसतं. एनर्जी हेडलेस असते. एनर्जी स्केलर आहे. अगदी फिजिक्स आणि याच्यात सांगायचं झालं तर त्याला दिशा व्हेक्टर नाही, स्केलर आहे. तिला जशी गती मिळेल तशी ती जाईल. मग ती जी राग आहे, तणाव आहे, नैराश्य आहे, चिडचिड आहे. राग येतो तो घालवायचा मला, हे पण मी रागात म्हणतो अनेकदा. माझ्या रागावर मी रागवतो. कसं काय होणार? काय सुरेख चिंतन आहे बघा त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलंय रागाला नमस्कार. आता नमस्कार कोणाला करतो आपण? नमस्कार करायच्या आधी बघू की नाही? मग रागाला बघू ना आधी. एम आय एबल टू सी दी अँगर? आजकाल चिडचिड होते आणि मला चिडचिड नकोय. अरे चिडचिड बघ ना आधी काय आहे ते. चिडचिड करतोस म्हणजे काय करतोस तू? मग आधी चिडचिड बघ पाहू. ती चिडचिड बघ आणि सांग, हे हॅलो, आय नो यू. आय नो यू. हा. हा आपली स्वतःच आहे सगळा खेळ, कोण बाहेर बसलेलं नाहीये. असं कोणी बाहेर बसला असेल तर आधीचे सगळे खोटे बोलून गेलेले आहेत. सगळीकडे आहे असं म्हटल्यानंतर बाहेर कसा बसेल तो? त्याला नमस्कार म्हणजे मला नमस्कार. मी मला विसरले म्हणून बाहेर स्थापना करावी लागली. बाहेर स्थापना केल्यानंतर मी पक्काच विसरलोय स्वतःला. त्याच्यावरच अभिषेक आणि त्याच्यावरच गंधन फुलान माळा, त्याचे उद्योग. अरे त्याच्या थ्रू तुझ्याकडे बघ बाबू. त्याच्या रागाला काय नमस्कार करतोयस? तुझीच प्रतिकृती म्हणून त्याला तिथे उभा केलायस. ऍज अ सिम्बॉलिक रिमाइंडर, ऍज अन ऑस्मॅटिकली सिम्बॉलिक रिमाइंडर. अलगद रिमाइंड करण्यासाठी या मूर्ती बनवल्यास. आता त्यांच्या डोक्यावर दूध घालतोस? किती वाढवशील? आता सांगितलं की त्यांनी ओम नमस्ते रुद्रमन्यव उत ईशवे नमः. उत म्हणजे अँड. जर्मन भाषेकडे जातो तो उंट. उंट असा शब्द म्हणजे अँड. उत कोणा कोणाला आहे? उत ईशवे, उत धन्वने, रुद्र, उत बाहुभ्याम.
बघा काय कम्प्लीट इकोसिस्टम टाकली त्यांनी, की नुसत्या धनुष्याला उपयोग नाही, नुसत्या बाणाचा उपयोग नाही, हातात धनुष्य बाण नसेल तर काही उपयोग नाही. आय एम पेइंग अटेन्शन टू द एंटायर सिस्टीम. बाहुभ्याम, दोन आहेत, दोन बाहूंना नमस्कार, ते धनुष्याला नमस्कार, धनुष्याला बाणाला नमस्कार, आणि मन्यवेला नमस्कार. ती एनर्जी तुझ्यात आहे ती कशी सोडतेस मला माहिती नाही बुवा. आणि म्हणून मग त्याच्यातनं शब्द येतो वाक बाण, वाचेचा बाण. आणि म्हणून आधी प्रार्थना केली त्यांनी, बाबू मधुमनिष्ये मधुजनिष्ये, आणि म्हणून मधुवक्ष्यामी मधुवदिष्यामी, आणि म्हणून मधुमतीन देवेभ्यो वाचस. नाही तर मग ते काय अवंतु शोभा येई, ते झोडतील नाही का तुला, तू आरडाओरडी केलीस तर. यात इशू शिव तमाम शिवम बभू, शिव म्हणजे शंकर नाहीये, शिव म्हणजे कल्याणकारी. मग ही एनर्जी कल्याणकारी रूपात, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आहे हे सगळं. राग आहे, छान आहे, राग आहे, तो राग आहे म्हणजे एनर्जी आहे, छान आहे. मग तेच जर का ट्रान्सफॉर्म केलं, ते कम्पॅशन मध्ये जाईल. एखाद्याबद्दल राग आहे, चिडचिड आहे, कटकट आहे, तेच जर का पाहिलं तर कदाचित कम्पॅशन होईल. आणि त्या कम्पॅशनला तेवढे पुढे म्हटलं की आमच्यावर प्रेम कर बाबा, मारू नको. पृथ्वीर मातर मामा हिगसी, मारू नको हा बाबा. तू कसं काय मारेल, तूच उभा केला त्याला आणि तो मारेल बरा तुला. तुझ्यातलाच मनुष्य तुला मारेल, तुझ्यातलाच मनुष्य तुला जगवेल. कृष्ण सांगितलंय त्या अर्जुनाला, तुला आता जे चालवलं होतंस ते काय करतोस तुझं तू. यात इशू शिवतमाम शिवतम उत्तम, बेस्ट फॉर्म ऑफ कल्याणकारी, मस्त बेनिवोलंट, असं छान आहे ते तसं. मग शिवम काय काय, इशू शिव, धनु शिव बभूव. तुझं धनुष्य ही जी काय टूल घेतले असते हातामध्ये, ते चांगल्या कामासाठी वापर. मग आता ही जर का आपण आपलं पाहिलं, याला कनेक्शन द्यायचा विचार केला तर काय आहे आत्ताकडे आपल्याकडे, की कुठलाही जर का अभिप्राय द्यायचा असेल तर तो कसा देईन. हा सगळा उद्योग कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅकसाठी वापरला जातो, की एखाद्याला आपल्याला घडवायचं आहे. तर कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक म्हणजे गोड गोड नाही, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक म्हणजे चिडचिड नाही, कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक म्हणजे तुझ्यासारखा माणूस सापडून शोधणार नाही असं नाही. आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक म्हणजे फ्लॅटरिंग पण नाही, उगाच काहीतरी नाही. कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक म्हणजे व्यवस्थित त्या पद्धतीने त्याला सांगणं की हे बघ ह्या कामासाठी आवश्यक आहे, आणि हे तू करायला पाहिजे. प्रत्येकाला जमतं अशातला भाग नाही. म्हणून अथर्व शीर्ष म्हणतं अववक्तार, कृष्ण म्हणतो वाङ्मयात पहा. असे तीन आहेत. आणि मग शेवटी आपण तो चौथा म्हणूया. आणि मग तो सांगतो की बाणांचा भाता सुद्धा आहे याच्यामध्ये, नुसतं एका बाणाने काय करणार. शिवा शरव्या या तव तयानो रुद्र मृडया. हं, आता ती म्हणू आणि बघू की काय सिस्टीम डेव्हलप केली बघा त्यांनी. हात आहेत, धनुष्य आहे, बाण आहे. नुसता धनुष्य आणि बाण एकत्र जोडले तरी उपयोग नाही, स्टॅटिक एनर्जी डेव्हलप करावीच लागेल. स्टॅटिक एनर्जी डेव्हलप करायला माझी ही सिस्टीम लागेल. ह्या सिस्टीमला चालना द्यायला एनर्जी लागेल. त्या एनर्जीला गती द्यायला मुवमेंट लागतील, ते भाव लागतील, कारण एनर्जीला काय डोकं आहे, काय नाही. आणि कृष्ण सुद्धा शेवटी सांगतो अर्जुनाला निर्वैर सर्व भूतेषु. आता अजून एक 2-3 मिनिटात तो लढायला तयार होतोय, आणि त्याला सांगतो लढाई करताना डोक्यात खुन्नस घेऊ नको हा, तू शांतपणे लढ. शिवतमाम शिवम बभू वते धनु, का मारतोयस लक्षात ठेवून मार, तुझा सूड उगवू नको, एवढं कर फक्त. हे तिथे रुद्रात पण सांगितलंय. आता आपण चौथ्या ओळीवर जाऊ आणि पहा बघूया. शिवा शरव्या, शिवा शरव्या या तव, तव शरव्या, तो जो बाणांचा भाता आहे की नाही, शिवा शरव्या या तव, शिवा शरव्या या तव तया, शिवा शरव्या या तव तया नो. पुढचं सोपं आहे. रुद्रमूर्डया,
रुद्राला सांगणं आहे. हे सगळं रुद्राला सांगितलं. रुद्रा तुला नमस्कार, आणि रुद्रा तू सांभाळ, आम्हाला आनंदाने सांभाळ. मग त्या तुझ्या हाताला नमस्कार, तुझ्या बाणाला नमस्कार, तुझ्या धनुष्याला नमस्कार, तू बाण ज्याच्यात ठेवतोस त्याला नमस्कार. फक्त इशू, शिव, धनु, शिवम, बभूव, भूभव, होवोत. ही जी काही सिस्टीम तू काय बाणबिण चालवणार आहे, ते चांगल्यासाठी चालव, अशी त्याला सांगितलंय. एकदा परत म्हणू. शिवा शरव्याया तव, शिवा शरव्याया तव तया, नो रुद्र मृडया. आहे की नाही? कसं आहे? मग हे म्हणताना कसं म्हटलं गेलं पाहिजे त्याला समोर? आणि मग त्याला का समोर? अथर्वशीर्ष कसं म्हणतो? त्वमेव केवलम करतासी, अरे बाबा तू तू तू. तसं त्याला सांगितलं. अरे रुद्रा, तुझ्या रागाला नमस्कार. मग न्यू रागाला तुझ्यातल्या रागाला नमस्कार. चिडलायस तू, चिडचिड झाली तुझी, कारण आहे रजोगुण घेऊन जन्माला आलायस. तुला काहीतरी हवंय, आणि जे काय हवंय ते सगळं तुला काही मिळत नाही, मग झाली चिडचिड तुझी. त्या चिडचिडीला नमस्कार, त्या चिडचिडीकडे बघ, न बघता दाबू नको. आणि ती चिडचिड जी आहे, जी काही ती एनर्जी आहे, तिला जर का तू ट्रान्सफॉर्म केलंस, तर गणित सोपी होतील. शिवम बभूव ते धनु, शिवम बभूव त्या इशू. आता सांगा कोणाला प्रार्थना आहे ती? असं आहे. हं? हा सुरेख आहे हा अनुवाका तसा. आता पुढचा, म्हणजे वी आर डुईंग गुड. थँक्स अ लॉट फॉर यू. म्हणजे आपण आता काय करतोय पहा बरं, या सगळ्या प्रवासामध्ये एक एक ओळ 3-4 वेळा म्हणतोय, ते स्वर समजावून घेतोय, एखाद दुसरा अर्थ समजावून घेतोय. आता त्याच्यात जर का सांगायचं झालं तर 1-1 तास चालू राहील, कारण आपण ऍप्लिकेशन आता करत नाही आहोत. ऍप्लिकेशनसाठी हे म्हणू आधी, मग ऍप्लिकेशनला सुद्धा जाऊ, की बाबा राग आल्यानंतर तू ट्रान्सफॉर्म कसा करतोस. राग आल्यानंतर ट्रान्सफॉर्म करायच्या आधी राग बघतोस का तू? राग संपूर्ण बघतोस का तू? अचानक एकदम राग का आला, अशा चौकशा सुरू करत नाहीस. राग आला म्हणजे काय झालं, पहिल्यांदा रागाला नमस्कार कर, पहिलं तू नीट बघ त्याला. हा, मग ठरवू काय करायचं ते. असं ते समजून घेणार, पण नंतर ऍप्लिकेशन वेळ पुढे. आता आधी समजून घेऊ, नुसतं समजून म्हणजे अर्थ समजू. मग 3 ते 4 वेळा स्वरात म्हणूया, योग्य उच्चार करत असताना. कोणाला तरी डोक्यात आता आलं असेल, काय आहे, एवढं म्हणता येत नाही, ते काय आहे, असं झालं असेल, ते नमस्कार करायला लागेल त्याला. ओम नमस्ते रुद्रमन्य भवतो ते शिवाय नमः. करा करा करा. हा, त्या लहान पोराला चालता येतं ना, कारण तो चिडचिड नाही करत. अप्रिशिएटिव्ह बिहेवियर असतं त्याचं. अरे चा पडलो की परत. हे ट्रान्सफॉर्मेशन शिवम बभूव ते धनु. ताणाताणी केली नाही तू. आतनवाने भेप्रते नाही गेले तुझे. तू पडलास ना, चल पडलो वाघ. आता पुन्हा ना, असं नाही पडणार, आता वेगळ्या पद्धतीने पडेल. आय विल नॉट रिपीट द मिस्टेक, बट आय विल एन्जॉय डुईंग द मिस्टेक. हे ट्रान्सफॉर्मेशन. हे एकदा समजून घेऊ. एखादी गमती जमतीची गोष्ट कशी समजून घेतली तसं करू. त्या 3 स्वरांचा आनंद घेऊ, पुन्हा लहान होण्याचा प्रयत्न करू. काय करणार नाही. कोणी लिहिला रुद्र? अडणार आहे का काही न कळल्याशिवाय? कुठल्या वेदात सांगितलंय? अडणार आहे का काही कळल्याशिवाय? आत्ता या क्षणाला, पुढच्या क्षणाचा नाही भरोसा. आत्ता घे ना आनंद. काय पाठांतर वगैरे करायची गरज नाही. पाठांतराची गरज होती त्यावेळेला त्यांनी पाठांतर केलेत. आता पाठांतराची गरज नाहीये. आता वापराची गरज आहे. मग कशाला पाठांतर करा, रॅम मोकळा ठेवा. समोर आहे, पीडीएफ मिळणार आहे. उगाच नको नको ते इगो भरायचे नाहीत आपल्याला. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून देणं कठीण जाईल, सोपं संस्कृत आहे. आता सुद्धा फार कठीण नाहीये, पण त्याच्यात जाणार नाही आपण, आणि व्याकरण वगैरे शक्यच नाही. घाई मुळीच करणार नाही. आता 18 सेशन म्हटलेत, नाही झालं की बाबा नाही पोचलो 11 पर्यंत. नाही पोचलो. पहिलं केवढं आहे. हा, तसं करू. मग आता पुढचा एक अनुवाकातला जाऊया. वी हॅव 9 minutes टू क्लोज. छान, म्हणजे बेसिक टार्गेटच्या पुढे गेलो, छान झालं. हे अग्रेसिव्ह टार्गेट म्हणलंय आता, पण वेल डन. हा. या ते रुद्र.
आता मी सांगायच्या आधी तुम्ही मनातल्या मनात म्हणता येते का बघा, म्हणजे मी बरोबर म्हणतो का पण कळेल तुम्हाला. या ते रुद्र शिवा तनू. हं? गमतीत सांगतोय. लगेच एकदम देशद्रोह आणि राष्ट्रभक्ती वगैरे उतरू नका, आजकाल सांगता येत नाही काय ते. रुद्र म्हणताना ना, भारतातल्या खड्ड्यांवर गाडी चालवतं असं म्हण. द द द द द द द द द द. असं चालतं की नाही तसं? तसं करायचं. ते मजेत घ्या. बघा तसं येते की नाही तसं. हा. या ते रुद्र शिवा तनू रघोरा. हा. या ते रुद्र शिवा तनू रघोरा पापकाशिनी. अर्थ बघू आपण. एक आहे नक्की, घोर नको, अघोर हो. ते परवडणार नाही घोर झालास तर तू. या ते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी. एकदम म्हणायचा प्रयत्न करू, थोडी लय कमी करतो बघा. या ते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी. पुढची ओळ सुरू करून ठेवू आणि थांबू. तया. वरच्या सारखं चाललंय हा सगळं. या ते तया तया नस्तनुवा तया नस्तनुवा तया नस्तनुवा शन्तमया. शन्तमया गिरिशन्ता. शन्तमया गिरिशन्ता. हम्म. तया नस्तनुवा शन्तमया गिरिशन्ता. भिचाकशीः. गिरिशन्ता भिचाकशीः. डोंगरात लपलाय तो गिरिशंता. गिरीश. हे बघू आता अर्थ एक सगळा बघून घेऊ एकदा गमतीचा. सांगतोच एक 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 जाता जाता. आता ते रुद्र मृडया म्हटलं की नाही तसं आपण. या ते रुद्र शिवा तरुण, त्याच्या आधी कसं म्हटलं, शिवा शरव्या या तप तया नो रुद्र मृडय. मृडय म्हणजे आनंदी कर, कृपा कर, छान आनंदी कर. आता आनंदी, मला आनंदी कोण करणार? काय कोण आनंदी करूच शकत नाही. पैज लावा तुम्ही, मला आनंदी करून दाखवा. माझ्या मनात नसेल तर मी आनंदित होऊ शकत नाही. रुद्र लिहिणारी मंडळी एवढं बेसिक माहिती नव्हतं त्यांना. त्यामुळे अशा प्रार्थना बाहेर केलेल्याच नाहीये. राग येतो कुठून? बाहेर का आतून? आतून येतो. मग राग कोणाचा? माझा. कुठे? आत. बाहेर कसा नमस्कार?
मला माझ्याकडे पाहायला वेळ लागतो, म्हणून बाहेर पुढे पाहायचं आणि तिथून माझ्याकडे यायचं. मन्यव, चांगला आहे तो एनर्जी. म्हणजे एनर्जी चांगली वापरली तर चांगली, म्हणजे तुझ्या कल्याणासाठी वापरती. असं म्हटलं जातं काही वेळेला, खेळाडूंना तसं कोच केलं जातं, की तुला ज्याच्यावर प्रचंड राग आहे ते मनात आण, असं सांगितलं जातं अनेकदा. फायनल्सच्या वेळेला सुद्धा तुला ज्याच्या ते काढ तू इथे, कारण ते थोडं पुढचं हवंय, ते कमी पडतंय, ते आण. ती तिकडे जाणारी एनर्जी आहे ना, जी मनात साचली आहे, तो सापडला तर धरून मारणार आहे त्याला. ही इकडे आण आता, इथे लागणार आहे तुला शेवटची स्प्रिंट, तुला 3 सेकंदांनी मारायची, उचलती तेवढी. असं अनेक खेळाडूंना सांगितलं जातं. कोच काही वेळेला सांगतात की तू चिडतोयस कोणावर, तेवढं इथे आण फक्त. अशी ती रागाची आहे. मग तुझा जो बाण आहे की नाही, त्या काय काय असेल त्या बाणामध्ये, केवढी शस्त्र आहेत आपल्याकडे. शस्त्र म्हणजे ते बाण आहेत, आपलीच कामं आहेत, आपली टेक्निक्स आहेत, आपले टूल्स आहेत. ती व्यवस्थित ठेवणं म्हणजे साधं बघा, जे लॅपटॉप वापरतात, म्हणजे जे कम्प्युटर्स वापरतात, त्यांचं फोल्डर स्ट्रक्चर आहे. आता क्लाउडवर असतं बऱ्याचदा काय पण तिथे सुद्धा फोल्डर स्ट्रक्चर आहे की नाही. अरे ते सापडतच नाही कुठे आहे ते. असं जर का युद्ध करताना झालं, अरे हे रिकामं आहे मागे, पंचायत नाही का येणार. त्यामुळे ते जे आहे, किती सुंदर मांडणी झाली पाहिजे, कुठच्या वेळेला काय वापरायचं आहे, हा सगळा तो शरव्य आहे तो. आणि हे सगळं व्यवस्थित ठेव बाबा. आवश्यक असलेली सगळी टूल्स, आवश्यक असलेले सगळ्या ऍक्शन्स, आवश्यक असलेल्या सगळ्या युक्त्या, आवश्यक असलेले सगळे क्लॉजेस, ते नीट ठेव. ते वापरत असताना डोकं शांत ठेवून पाहिजे तिथे ते वापर. तुझ्यामधली जी एनर्जी आहे तिला डोकं नाही. त्या एनर्जीला जर का डोकं लावायचं असेल, त्याला जर का गती द्यायची असेल, दिशा, तर तुझे भाव बघ, काय करायचं ते बघ. असं आहे. आणि हे जर का तू केलंस तर तुलाच आनंद मिळणार आहे. या ते रुद्र शिवा तनु रघोर पाप काशिनी बाबा. अघोर भयंकर नसलेलं पापांचा म्हणजे डायलेमा. पाप म्हणजे काय? चोरी केली त्याला पाप? काय असं काय नाही. कुठलीही ऍक्शन जर का अनस्टेबल माइंडनी केली तर ते पाप. अस्थिरता म्हणजे पाप. मग अशा अस्थिरतेचा नाश होऊ दे बाबा. राग आल्यानंतर कसं होतं, ओठ थरथरतात, गाल थरथरतात, ते ते नको मुळात तसं. त्यामुळे हा जो भाग आहे, अं, शिव, तसं होऊ दे असं ते एक एक आहे. आणि तनुवा, म्हणजे तुझं जे शरीर आहे ना, त्या शरीराने, म्हणजे आम्हाला पाहायची इच्छा आहे त्या शरीराने सुद्धा शांतमया, अत्यंत शांततेने, पर्वताचा स्वामी असं त्याला कन्सिडर केलं गेलं. त्याला अर्थ काही काढू शकू. पर्वतात जी शांतता आहे, पर्वतात जी स्थिरता आहे. जातात काही जण की ट्रेकिंगला गेल्यानंतर शांतता मिळते वगैरे, म्हणजे मिळायला हवी. पण ती जी शांतता तिथे आहे, त्याचं दर्शन द्या आम्हाला. अभिचा कशी ही, आम्हाला ते दाखवशील का? मग तो दाखवेल, पाहणार का? मग ते पाहण्यासाठी शांतता नको का? असं तो सगळा आपण आतापर्यंत ते पाहिला. हा, असं. मग आता इथे थांबू आपण. इट इज 9:59 इंडिया टाइम, 21:59 इथे आपण थांबू. मग आता हळूहळू हळूहळू सगळा भाग म्हणूया. मी तो दाखवतो तुम्हाला, आणि शांतपणे माझ्या मागोमाग म्हणायचा प्रयत्न करा. मी अजिबात घाई करणार नाहीये, प्रॉमिस करतो. म्हणूया चला. एक सगळे मिळून 45 सेकंद ते 1 मिनिट लागू शकेल. चला म्हणूया. माझ्या मागोमाग म्हणा, आणि कानात असं बोट ठेवून म्हणा. ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्याम उत ते नमः. यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः. शिवा शरव्यायातवतया नो रुद्रमृडया. हं? हा, 7 भाग झाले, म्हणजे 4 भाग झाले. 4 ऋचा झाल्या असं म्हणू, ओळी म्हणू. आणि पुढच्या ज्या 2 घेतल्या त्या म्हणू. आता म्हणा माझ्या बरोबर. ती गंमत आहे, आणि काय पडलं तर पडलं. चला.
या ते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशी. जी आपण म्हटली नाहीये ती म्हणूया. यामिषुं गिरिशन्त हस्ते बिभर्षस्तवे. बिभर्षस्तवे धर ते आता बुधवारी बघू आपण काय ते. असा हा रुद्राचा अनुवाद एक आहे. शांती मंत्र आपण पूर्ण पाहिला नाही. एक ओळच पचायला जाईल आयुष्य. मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामी मधुवदिष्यामी केवढं आहे ते. हा. अप्लाइड अथर्व शीर्षक कोर्समध्ये जे आहेत त्यांना कल्पना असेल आता अवभक्तारमचा काय खेळ आहे किंवा भूमीचा काय खेळ आहे, तो सगळ्या तिथे आहे. हा. मग आपण आता इथे थांबू, एक 5 मिनिटं गप्पा मारू आणि मग आपण क्लोज करू. देन विल मीट ऑन वेनसडे. आणि हे जे काही 4 ओळी आणि ती पहिली शांती मंत्रातली ओळ ती शांत म्हणून मी ग्रुपवर टाकीन. हा व्हिडिओ पण आहे, युट्यूबवर पण आहे, ते बघायलाच पाहिजे अशातला भाग नाही, वेगळ्या पद्धतीने देईन. PDF पडेल ग्रुपवर. सगळ्याच्या मागे लागू नका. एक एक एका वेळेला एकच पाऊल. हा. चा- चालेल. मग आता अगदी 2-4 मिनिटं थांबू आणि देन विल क्लोज. तुम्हाला काही अनम्यूट तुम्हाला करता येईल, काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. तृप्ती, 2 जणांशी बोलू आपण आता. हा, तृप्ती. नमस्ते. मला हा. फक्त असं नमस्ते. म्हणायचंय, आम्ही म्हणतो ते बरोबर आहे का नाही हे आम्हाला कसं कळावं? आत्ता म्हणायला सुरुवात केली की नाही? हो. हा. आणि खरं सांगू का, आता सगळ्यांनाच जायचं सांगून टाकतो चला. सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी बघा. लहानपणी आपल्याला जेव्हा चालायला शिकलो तेव्हा कोणी सांगितलं आपल्याला चालतो, हा बरोबर चालतो तू, कोणी सांगितलं? वडिलांनी, आईने. कोणी सांगितलं? तो शिकवतो तो. जो कोणी शिकवतो शिकवलं तो. चालायला? कोणीच नाही, स्वतः शिकलो. कोणीच नाही. अनलेस वी टेक ऍटलीस्ट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अवर लर्निंग, इट इज डेथ. ते आपण शिकलोय आणि त्याच्यात काही अहंकार वगैरे नाहीये. इट्स अ आणि फॅक्ट. पडलं म्हणून शिकलो. कोणीही शिकलेलं नाही आपल्याला, आपण ओके. शिकलेलो आहोत. आणि त्यावेळेला कोणी परीक्षा घेणारं नव्हतं. घेतली परीक्षा चालण्याची कोणी? नाही. सच अन ऑनेस्ट अवेअरनेस. हा, अवेअरनेस असेल त्यावेळेला. त्यामुळे नका काळजी करू. मी सांगीन कसं होतं ते. कान बंद केला ना की आतली सिस्टीम सुरू होते. ओके. आता सुरू झालंय, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही थांबा ओके. तिथे. पडलो की नाही आज आज एखादा हिरवा रंग लालवर आला का, एखादा लाल रंग, बास धमाल. येस. ओके, धन्यवाद. गुड खूप क्वेश्चन, छान रिअली वाटलं. अप्रिशिएट. राईट. डीजी एक खूप छान रिक्वेस्ट आहे. वाटलं. बोला. डीजी एक रिक्वेस्ट आहे. हे मध्ये मध्ये चॅट चांगला आहे, तुमचा कोर्स चांगला आहे वगैरे, मध्ये मध्ये हे चॅट हो, मेसेज पाठवतात, ते थांबवले तर बरं पडेल. थांबव लक्ष थांबव खरंय, दुर्लक्ष खरंय. एकदम थांबव बरोबर. थांबव. हे मध्येच पाठवू ते नका म्हणा सगळ्यांना. जे फोनवर मी आहेत ना पण त्यांना तो तेच त्रास म्हणत देणार. होते. बरोबर हो. आहे. नाही, नाही, बरोबर आहे. किंबहुना त्यामुळे बाकी सर्वांना कोणी विनंती. करू 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 करू. ओम नमस्ते रुद्रमन्यव. मध्ये मध्ये मग चालू असताना मेसेज जे पाठवतात ते बंद हा, करा. ते हो ते बघा. हो बंद हो. करा म्हणावं. येस येस, येणार, होणार होणार. गुरुजी, माझी तर सगळ्यांना विनंती राहील की मध्ये नाही नाही, मेसेज गुरुजी करूच म्हणत असेल नका. तर म्यूट करीन मी तुम्हाला पहिल्यांदा, आवडतो. नाही, आणि नाही, आता मध्ये काही मेसेज काही करूच नाही काही ना. कोणाला सजेस्ट करायला हा. जाऊ नका. आता नुसते गप्पा मारा, मजा करा, होईल सगळं बरोबर. केऑस विल टेक इट्स ओन सिस्टीम, डोंट लोकांना वरी. समजायला पाहिजे ना. हा हा. आज करू आज ते. पहिला दिवस खूप छान वाटलं. बस. खूपच छान झालं. मस्तच. आजच पहिला दिवस. डीजी पण ना उद्या आम्हाला उद्याचा पहिला दिवस. ओके. प्रॅक्टिस करायला पाहिजे, खूप खूप हा, प्रॅक्टिस करायला आता पाहिजे. कसं बोललात. प्रॅक्टिस बरं, करायला एकदम पाहिजे. लास्ट मोमेंटला मी एनरोलमेंट केली. आवाजाची प्रॅक्टिस करायला पाहिजे, चढ उताराची. मग करायचीच. दादा, एकदम लास्ट मोमेंटला मी एनरोलमेंट केली आणि तेव्हा असं वाटत होतं की अरे करू का नको, पण नाही, आता मागे वळून बघायचं नाही. खूप खूप धन्यवाद. वा, मजा आली ना. आता मजा ते आली, मजा आहे. बस झालं. मजा खरंच आली. मजा आहे. एकदम छान. एकदम छान छान. होता. मध्ये मधुमनीष अरे अरे, मधुजनीष. देव. आवाजातले चढ उतार खूप राईट. छान वाटले. शिकवण्याची मग आता पद्धत आपण इथे फारच छान थांबू. आहे.